नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयात ठाकरेंचे पदाधिकारी दाखल झाले आणि यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। दोन्ही ठाकरेंच्या पक्षाची जवळीक वाढली असून कार्यक्रमांनाही दोन्ही ठाकरेंचे पक्ष एकत्र आलेले आहेत। नाशिकमधील मनसेच्या राजगड या कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आज वास्तुशांती आणि सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावलेली आहे। दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षातील नेत्यांची जवळीक वाढत असल्याचं दिसतंय। खरं तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला संपवायचं राजकारण काही न तर भ्रष्ट करत आहे, परंतु दोन्ही ठाकरे बंधू ज्यावेळेस एकत्र येतील तर या महाराष्ट्रात एक नवीन लाट निर्माण होईल आणि ती लाट ह्या महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला एक चांगला खेळ बसवल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घाणेरडे राजकारण चालू आहे, जे हिंदू विरोधी राजकारण चालू आहे, या घाणेरडे राजकारण जे गद्दार करून गेले, शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली, राजसाहेबांना काही सैनिक सोडून गेले, आज महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलण्यासाठी हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी आज सन्माननीय आमचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र येणं ही आमच्या शिवसेना